उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार। सातारा शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे आयोजित रचना 2024 हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्य दिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राउंड सातारा येथे दिनांक 26, 27, 28, 29 डिसेंबर 2024 यावेळी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आयोजित केले आहे। त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे। रचना 2024 चे मुख्य प्रायोजकत्व हे क्लासिक ग्रुप व्हेंचर बाय सुमित बगाडे तसेच कॉन इन्फ्रा प्रेस्टलेस LLP यांनी स्वीकारलेले आहे। तसेच या मध्ये कांगराळकर असोसिएट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, कालिका स्टील, परफेक्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वीकारलेले आहे। आपल्या स्वप्नातील घर शोधणारे तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्ण संधी ठरते। बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे 34वे वर्ष साजरे करत आहे। येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागामध्ये रिअल इस्टेटसाठी, बांधकाम व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल असे जाणकारांचे मत आहे। सातारा व आजूबाजूच्या भागामध्ये चालू असलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकीय प्रकल्प त्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे। येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीकरता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना पर्वणी ठरणार आहे। रचना 2024 हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटिरियर डिझाईन मटेरियल, मार्केटमध्ये येणारे नवनवीन तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डन याकरिता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली परिपूर्ण व्यवस्थाच आहे। नवीन सरकारी धोरणानुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीत कमी व्याजदराने खरेदीदारांना पुरवले जाणार आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहे। रचना 2024 या वास्तू प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभागी होणार आहे। त्यामुळे घर घ्यावयाची ही योग्य वेळ आहे। रचना 2024 या प्रदर्शनामध्ये सुमारे 100 स्टॉलची उभारणी केलेली असून बिल्डर प्रोजेक्ट्स, किचन इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल ॲसेसरीज, इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरियल्स, स्विमिंग पूल, गार्डन, फिटनेस इक्विपमेंट्स अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल। रचना 2024 हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्व सभासद अतिशय मेहनत घेत आहेत। सातारा जिल्हा परिषद ग्राउंड येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे। सातारा शहर, तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रातून 4 दिवस किमान 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन प्रदर्शनात भेट देत असतात व यापुढे देखील असे आयोजक समितीचा अंदाज आहे। सुमारे 100 ते 125 करोड रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा आम्हाला विश्वास आहे। ना नफा ना तोटा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटरतर्फे हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे। सर्व सभासद प्रसंगी स्वतःची कामे बाजूला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन हा व्यवसाय ऊर्जितावस्थेत येण्याकरिता व खरेदीदारांना आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात। रचना 2024 मध्ये स्टॉल बुकिंगसाठी संपर्क निलेश पाटील व मंगेश लाभा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बिल्डर असोसिएशन तर्फे
बिल्डर असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करण्यात येत आहे. एवढे दोन शब्द बोलतो संभू. इनॉग्रेशन आमचे बिल्डर असोसिएशनचे प्रेसिडेंट नॅशनल प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट आणि स्टेटचे म्हणजे आमच्या ह्याचे जे अधिकारी आहेत बिल्डर असोसिएशनचे तेच लोक उद्घाटनाला असतात. कचरा परत असंच बसतो लाईटीची व्यवस्था पूर्णपणे होणार. आतापर्यंत रचनाचं रेकॉर्ड आहे बिल्डर असोसिएशनचं की तिथं कागदाचा एक कपडा पण आमचं कुठे शिल्लक राहतो. त्यातलं कुठले काढून दाखवा, त्यातला शेवटचा एक कपडा पण आम्ही ठेवत नाही. कचऱ्याचे विल्हेवाट नगरपालिकेतर्फे आणि आमच्यातर्फे ही पूर्ण व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे ऑलरेडी. आम्ही वेळोवेळी तयारी आंदोलन केलेले आहे, धरणे आंदोलन आमचे झालेले आहे. त्यानंतर कंपन्यांशी पण आम्ही बोलतो या विषयावर आणि वर स्टेट लेवलला मिनिस्टर लोकांशी पण बोलून त्यांना पण निवेदन दिलेले आहे. प्रत्येक ज्या बिल्डरच्या समस्या आहेत त्याच्या पाठीमागे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र आणि सातारा सेंटर ते पूर्णपणे उभे. खंडणी वगैरे त्याच्यावर कधी निवेदन दिले किंवा खंडणीच्या बाबतीत तेव्हा सगळे आमचे बिल्डर असोसिएशन त्याच्या पाठीमागे होते, दुसरे कोण होते. आणि मागच्या वेळेला आमचे जे धरणे आंदोलन नाही झाले तर तुम्हीच लोकांनी कव्हर केले, तुम्ही दाखवलेले. बहुतेक ते त्यावेळेला नसतील, बाकीचे सगळे होते पत्रकार. बाजू जरा बाजूला ठेवतोय त्याच्यामुळे आम्ही असं लाईव्ह मध्ये कधी राहत नाही. राजकीय आमच्याकडे कधी कोणी पुढारी कोणी नसतं. आता राजकीय असलं की तुम्ही लोक पण त्याला जास्त कव्हरेज देता असं होतं. पण आमचं असोसिएशन पहिल्यापासून पाळत आलंय की राजकीय आपल्याला कुणी पुढारी पण आपल्याला बोलायचे नाही आणि राजकीय कुठल्याही ह्याची बाजू त्याची बाजू असं बिल्डर्स असोसिएशन कधी करत नाही. आमच्यातले बिल्डर्स सुद्धा बिल्डर्स असले एकमेकांचे प्रोजेक्ट चालू असले तरी आमच्यात खूप मैत्रीपूर्ण वातावरण असतं. यांच्याकडे एखादा जर ग्राहक आला त्यांच्याकडे त्या भागात जास्त असेल तर तो लगेच आम्हाला कोणाला तरी रेफर करतो की तुझी स्कीम चालू आहे असं. त्याच्यामुळे आमच्यात जी काय एकी आहे सातारा शहरात बिल्डर्स असोसिएशनची ही खरोखर तशी वाखाणण्यासारखी आहे. भेट द्यायला येतात त्यांचं आम्ही उचित सत्कार करतो, स्वागत करतो. दोन्ही महासाहेब येतात किंवा सातारा जिल्ह्यातले जे आमदार वगैरे आहेत ते सुद्धा येतात. फक्त उद्घाटनाच्या वेळी आम्ही एक पाहिलेले की नॅशनल आमचे जे पदाधिकारी आहेत, नॅशनल प्रेसिडेंट असतात त्यांना आम्ही शक्यतो बोलवतो आणि अतिशय व्यवस्थितपणे मॅनेज केलेलं हे प्रदर्शन असतं. तुम्ही बघितलं असेल इतर प्रदर्शन पण बरेच होतं. बऱ्याच वेळा आतमध्ये धूळ असते, आतमध्ये गर्दी असते, आतमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात. आमचं प्रदर्शन कधी तुम्ही जुने फोटो बघून बघा, अतिशय ऐसपैस असतं. आता दुर्दैवाने फक्त काय झालं, आपल्याकडे जागेची खूप कमतरता झाली आहे. पूर्वी सैनिक स्कूल ग्राउंडवर भरवलं होतं, आता सैनिक स्कूल ग्राउंड राहिलं नाही, दुसरं कुठलंच ग्राउंड नाही. त्यामुळे झेडपीला आता काय झालं, झेडपीला साईडने ते झाडं वगैरे लावल्यामुळे थोडीशी जागा जरा कमी झाली. त्यामुळे पार्किंग थोडंसं ऍडजस्ट करून ते करायला लागणार आहे. मांडव आहे तो अतिशय भव्य असतो, सर्व गोवण असतं, सगळीकडे कार्पेट असतं, कुठेही धूळ नसते. जे कोण स्टॉल धारक असतात त्यांच्या सोयी सुविधांचा बिल्डर्स असोसिएशन अतिशय व्यवस्थित काळजी घेते. कुणालाही तिथे त्रास झालेला नाहीये, आतापर्यंत कुठलाही वाईट इन्सिडेंट घडलेला नाहीये. तेवढं आम्ही अगोदर त्याची काळजी घेतलेली असते. एखाद्या वेळेस चुकून झाले असं नाही शक्यच नाही. कारण तेवढ्या लिहिलेलं आहे आम्ही की सर्वांसाठी मोफत असेल. नाही तुम्हाला कसं अडवायचं कारण नाही. एखाद्या वेळी वेळ वगैरे संपली असेल तर वेळ बाकी तसं कुणालाही नाही बिलकुल सर्वांसाठी आहे. सगळ्यात बेस्ट आपल्या बिल्डरांचं मुद्दे बोलली आहे. सातारासाठी घर कोण बांधणार, जोंबी बांधणार, तुमच्यासाठी असेल, सुतार असेल, मजूर असेल, त्यांच्यासाठी काय सरकारी योजना राबवतो ना.
आता परवा आम्ही कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर 2 महिन्यांपूर्वीच घेतलेलं होतं. त्यांची काळजी घेण्याचं काम आम्ही करतो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, सप्लायर्स आहेत, हे सगळ्यांचं बिल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या ह्याच्यात सामील आहेत आणि प्रत्येकासाठी हे प्रदर्शन फुल आहे आणि मी नामवलं. बाकीच्या प्रदर्शनाला तुम्ही जर पुण्यात गेला, सांगलीला गेला तर परवा सांगलीला पण झालं, त्याला एंट्री फी असते. आपल्या याला कुठलीही एंट्री फी आपण ठेवत नाही. कारण हे आपल्या बिल्डर लोक, कॉन्ट्रॅक्टर लोक आणि आपले इथले ग्राहक यांच्यासाठी आपण हे आयोजित केलेलं प्रदर्शन. असं कुठल्याही बिल्डरला कंपल्शन काही नसते. त्यांचं प्रोजेक्ट ज्या जागेत आहे तिथल्या जागेच्या व्हॅल्युएशन नुसार त्यांनी दिलेल्या अमेनिटीज नुसार रेट चेंज होतात. फक्त काय असतं बिल्डर असोसिएशनचा ना नफा ना तोटा हे रचना एक्झिबिशन साठी दिलेली नाही. एक्झिबिशन मध्ये बुकिंग केलेलं त्याला काय डिस्काउंट? हा ते प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं. बोललो तसं मी, प्रत्येकाची स्कीम वेगळी राहते. प्रत्येक जो बिल्डर आहे जास्तीत जास्त कामगार कुठले बाहेरचे आहेत का आपल्या जिल्ह्यात? असं मोजमाप कसंही करता येणार नाही. कोण जसं येईल त्या पद्धतीनं सगळे बिल्डर घेतात. म्हणजे तो बंगले म्हणून घ्यायचा किंवा महाराष्ट्रीयन घ्यायचा नाही असं काही विषय नसतो. महाराष्ट्रीयन कमीच पडतात काम करत असतात. रोजगाराच्या निमित्तानं आपल्या लोकांना बाहेर जावं लागतं. जसे उपलब्ध आपल्याकडे होतात त्याप्रमाणे आपण ते कामगार घेतो. जास्तीत जास्त परप्रांतीय परप्रांतीय येतातच. आपले लोक याची कामं करतच नाहीत ना मोलमजुरीची. ते जिथं असतील तिथं करतात. ठेकेदार सगळे आपले जात मॅक्झिमम. तर त्यांच्याकडे कामाला ते घेतात. तुम्हाला बिल्डर काय डायरेक्ट कामगार घेत नाही, बिल्डर ठेकेदार घेतो. ठेकेदाराकडे जी कामाला येतात ती कामाला येतात ना. जो मराठी माणूस तिथं कामाला असेल तो येणारच. आणि आपल्यासाठी चांगलंच आहे मराठी माणूस करत असेल काहीच अडचण नाही. साधं बघा, तुमच्या घरात फर्निचरचं काम प्रत्येकाच्या घरात झालं असेल. राजस्थानी सुतार आला ना, तो सकाळी 9ला येतो, रात्री 9 पर्यंत ते काम करत असतात. एकदा कधीतरी 2दा चहा प्यायला ते थांबतात. ते आपला मराठी माणूस बघा, मराठी सुतार घेतला आणि आपण आता अंगावर दिलं असतं काम. उपलब्ध जे कामगार आहे ना, तो कामगार पुरेसा नाहीच आहे आपला. मराठी कामगार जो म्हणता येईल की तो तेवढा प्रमाणात नाही. त्यामुळे बाहेरचे लोक घ्यावेच लागतात. आणि मोठे प्रोजेक्ट असतील तर त्याला टाइम शेड्यूल पण असतं. त्यामुळे बाकीच्या पण गोष्टी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था खाली केलेली आहे. तर